नमस्ते, मॉम हेल्थ केअरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण खोपोली ब्रांचमधनं आपल्यासमोर जी आई बसलेली आहे, तिला आपल्या थेरपी सेंटरला येण्याच्या आधी भरपूर असे त्रास होते. पण जाणून घेऊयात की आपल्या थेरपी सेंटरमध्ये आल्यानंतर, थेरपी घेतल्यानंतर आईला कशा प्रकारे अनुभव आला आहे, तो आईशी आपण जाणून घेऊया. आई नमस्ते. नमस्ते. तुझं नाव सांग. जनाबाई आनंद पांगारे. पांगारे. आई कुठे येतेस तू? मी वरच्या खोपोलीत. वरच्या खोपोलीत येते. आई, आपल्या मॉम हेल्थ केअर सेंटरमध्ये येण्याच्या आधी तुला काय त्रास होता? माझे डोकेर दुखत होते, शोल्डर दुखायचे, पाटण, मानाची शिर एक जास्त दुखायची. मानेची शिर जास्त दुखायची आणि पायाच्या तळांची आग व्हायची. पायाच्या तळव्यांची पण आग व्हायची. हो. हे सगळं जे चालू होतं किती वर्षापासून किंवा महिन्यांपासून चालू होतं? मला 2 वर्ष चालू होते. 2 वर्षापासून हा त्रास होता मानेचा. हो. मग त्यासाठी काय ट्रीटमेंट केलेली? ट्रीटमेंट. काय ट्रीटमेंट केली म्हणजे जैन डॉक्टरकडे गेले, नंतर मी डोंगऱ्याकडे गेले, पण तेवढ्या पुरता गोळ्या औषध आहेत तेवढ्या पुरता बरं वाटायचं. नंतर परत सुरुवात व्हायची दुखायची. तर ठीक आहे, आपल्या मॉम हेल्थ केअर थेरपी सेंटरमध्ये येऊन तुला किती महिने किंवा वर्ष झाले? मला आता 7 महिने झाले. 7 महिने पूर्ण. 7 महिन्यामध्ये काय सांगशील, कसा अनुभव आहे तुझ्याकडे आपल्या थेरपीचा? खूप चांगला फरक पडला. खूप चांगला फरक पडला. हो. मानेच्या त्रासामध्ये मला 8-15 दिवसातच फरक पडला. 8-15 दिवसातच मला मानाची शिर दुखाची पूर्ण बरी झाली. हो. आणि पायाचे ती जळजळ व्हायची ना, त्यामध्ये पण खूप फरक पडला. पण आई, तुला मी जर तुला मानेचा त्रास होता, बरोबर आहे, त्याच्यामुळे तुला त्रास का व्हायचा? म्हणजे बघायला, वाकायला मानेपासून काय त्रास होता? नाही, असं काय काम जर केलं ना कधी, म्हणजे कपडे बिपडे धुतले वाकून, का माझी मानाची शिर ती खूप दुखायची ना, शोल्डर. आणि आता नाही दुखत. आता कपडे वगैरे धुवू शकते? हो, धुवू शकते. आता दुखते काय वाटलं? नाही, आता नाही. आता काय त्रास नाही. खूप छान आहे आई. 10 दिवसातच तुला फरक पडला? हो, 10 दिवसात. आणि कंबरदुखीचा पण फरक पडला. कंबरदुखीचा पण फरक. आणि पायाचा पण फरक पडला. सगळ्यामध्ये फरक पडला. 10-15 दिवसामध्ये मी पूर्ण बरी झालो. पूर्ण बरी झालो. अरे वा. आणि तू सुनेला पण आणत होतीस ते? हो. छोट्या सुनाला सांगितलं, ती यायला लागली. मोठ्या सुनाला आणली, त्यांना पण खूप फरक पडला. हो. आई, इथे तर तुला फरक पडत होता, बरोबर आहे? हो. पण तुला असं का वाटलं की मॉम मॅट जी आहे ती तुझ्या घरी असली पाहिजे? इथे तर तुझी थेरपी होत होती, बरोबर आहे, इकडे तर तू बरी झाली 10-15 दिवसामध्ये. पण तुला असं का वाटलं की ही मॉम मॅट जी आहे ती माझ्या घरात असली पाहिजे? माझ्या 2 सुना यायला लागल्या, त्यांना पण खूप फरक पडला. पण माझ्या मुलाला यायला नाही भेटत, माझ्या मालकाला यायला नाही भेटत. बाबांना काय त्रास होते? बाबांना पण गुडघ्यांचा त्रास आहे. गुडघ्यांचा ना, पाठ दुखायचे, पाठ, ऍसिडिटी आणि शुगर, बीपी शुगर पण. त्यासाठी तू घेतली? घरी असली पाहिजे. तर त्यांना पण खूप उपयोगी आली. आता घरी तू कशा पद्धती थेरपी घेतेस? किती वेळची थेरपी घेतेस? घरी 5ला उठून माझे मालक लावतात थेरपी. लावतात. मग पहिले ते तापस्थित पर्यंत 15 मिनिटं स्लिपलवर बसतात, नंतर मॅटवर झोपतात. 1 तासभर 6:30 वाजेपर्यंत ते 1.5 तास थेरपी घेतात. त्याचा अनुभव काय म्हणजे कसा आहे? त्याच्या दुखण्यामध्ये काय फरक आहे? भरपूर फरक पडला त्यांचा. भरपूर फरक पडला. शुगर पण कमी आली. आता 4 दिवस झाले चेक केली ना, बरोबर आहे. म्हणजे कंट्रोल मध्ये. जी आधी हाय होती, वाढायची, कमी व्हायची, पण आता बरोबर आहे. 2 वेळा कमी केले ना, चेक केले, नाही वाढली. कंट्रोल मध्ये. आधी वर खाली व्हायची. मॉम मॅटची थेरपी घेतल्यानंतर कंट्रोल मध्ये आली. अरे बाबा, ही तर खूप छान गोष्ट आहे. मग बाबांचं काय म्हणणं आहे? कशी आहे आपली मॉम मॅट? चांगली आहे. आईला असं विचार मी तुझ्याकडे काय ग, खूप असा पैसा होता मॉम मॅट घेण्यासाठी? नाही, एवढा पैसा नव्हता. मग कसं काय अरेंज केलं? असं मनामध्ये होता का आपण घेऊ शकतो, एवढे आपण घेऊ शकतो. आई, आणि घरामध्ये असणं आणि इथे असण्यामध्ये खूप फरक आहे? हो, फरक. इथे थेरपी घेणं आणि घरामध्ये घेणं फरक आहे. कारण घरामध्ये कसं आपण दुपारच्या वेळेत पण लावू शकतो आणि कधी घेऊ शकतो. घेतली तरी पण चालेल. मग त्याच्याने जास्त फरक पडतो? हो, भरपूर थेरपी घेतल्याने चांगला फरक पडतो. काही नुकसान होतं त्याच्याने? नाही. जे काय होतं ते फायदाच होतो. आई, तुला अजून एक शेवटचा प्रश्न असं विचारेन मी की जी मॉम मॅट आहे, सगळेजण म्हणतात खूप महाग आहे, पण ती गरजेची वस्तू आहे आपल्या घरात? हो, गरजेची. का ग? गरजेची म्हणजे ती आपला आरोग्याची देवता येते. आणि आरोग्यासाठी लय उपयोगी आहे. बरोबर आहे की नाही? तुझ्या एका सुनेला पिरियडचा प्रॉब्लेम होता, बरोबर आहे, एका सुनेला मला वाटतं
तिचा ऍसिडिटीचा जास्त ऍसिडचा त्रास होता, Yes. त्यांचा सुद्धा त्रास ह्याच मॉममेटनी कमी झाला. कमी झाला. बरोबर आहे की नाही? हो. एवढे मोठे मोठे आजार जे आहेत त्या मॉममेटनी कमी होतं. बरोबर. हो आज तुला कसं वाटतंय की तुझ्या घरात मॉममेट आहे? छान वाटतंय, छान वाटतं. खूप बरं वाटतं आणि सगळी फॅमिली माझी ती थेरपी घेऊ थेरपी शकते. घेऊ शकते, हो. थेरपी घेते. आई काय बोलशील लोकांना की खरंच घरात असणं गरजेचं आहे? गरजेचं आहे खरंच. ज्याच्याकडे नसेल त्यांनी पैसा साठवून घ्या, सगळ्यांना उपयोग येईल. कारण काही सगळ्या माणसांना, आपल्या कुटुंबातल्या सगळ्या माणसांना याला जमत नाही. बरोबर. ज्यांना नाही जमत ती आपल्या घरामध्ये कुठल्या संध्याकाळी जरी कामावरनं आले ड्युटीवरनं तरी ती घेऊ शकतात. हो किंवा नाही जमत तर रात्री पण घेऊ शकतात. रात्रभर पण त्याच्यावर आपण तुझ्याशी बोलून खूप आवडलं. खूप छान अनुभव होता तुझा. थँक्यू सो मच आई. थँक्यू. थँक्यू.